तुम्हाला माहिती आहे का, रांगोळीमध्ये श्री काढल्याने घरामध्ये मंगल आणि पवित्र वातावरण निर्माण होते. श्री म्हणजे समृद्धी, मंगलता, ऐश्वर्य आणि तेज. भारतीय संस्कृतीत आदर व्यक्त करण्यासाठी श्री हा शब्द नावापूर्वी लावला जातो, जसे की श्रीराम, श्रीकृष्ण. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक शुभ कार्यामध्ये स्वास्तिक का काढला जातो तुम्हाला माहिती आहे का? स्वास्तिक या शब्दाचा खरा अर्थ आहे शुभता आणि मंगल. स्वास्तिक हे चिन्ह भगवान गणेश आणि माता लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे. स्वास्तिक काढल्याने वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास होतो आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्यामध्ये स्वास्तिक हे शुभ चिन्ह काढले जातं. भारतीय संस्कृतीतील शुभचिन्हांच्या खूपच सोप्या आणि युनिक रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. भारतीय संस्कृतीमध्ये शंख हे अतिशय पवित्र आणि शुभ मानलं जातं. शंखाचा आवाज हा वातावरणातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि म्हणूनच शंखाला पूजा, आरती, धार्मिक कार्यामध्ये विशेष महत्त्व आहे. श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांनाही शंख खूप प्रिय आहे. शंखाची ही सुंदर रांगोळी देवापुढे, तुळशीपुढे नक्की काढा. श्री स्वामी समर्थ. कोणत्याही शुभ कार्यामध्ये कमळ का काढलं जातं तुम्हाला माहिती आहे का? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विविध शुभचिन्हे आहेत, तर त्यापैकीच एक कमळ. माता लक्ष्मी जेव्हा समुद्र मंथनातून आली तेव्हा ती कमळावरच विराजमान होती. पौराणिक कथेनुसार कमळ हे विष्णूंच्या नाभीतून प्रकट झाले आणि त्याच कमळातून ब्रह्मदेवांचा जन्म झाला. त्यामुळेच कमळाला पवित्र, शुभ आणि महत्त्वाचे फूल मानले जाते. सोप्या आणि युनिक रांगोळ्यांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.